मित्रहो, नावात बदल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय काय उपाय करता येऊ शकतात, तर याचा पार्ट 2 आता आपण बघणार आहोत. या पार्ट 2 मध्ये विशेषतः ज्या महिला भगिनी आहेत, ज्यांचा विवाहापूर्वीचं ज्यांचं नाव आणि विवाहानंतर त्यांचं नाव बदललेलं आहे, तर अशा महिलांना त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना, फॉर्म भरताना, किंबहुना नोकरी लागल्यानंतरसुद्धा बऱ्याचशा विवाहित महिलांची समस्या असते की विवाहापूर्वीचे नाव त्या ठिकाणी वापरावे किंवा विवाहानंतरचे नाव वापरावे. त्याचबरोबर विवाहापूर्वीचं नाव आणि विवाहानंतरचं नाव त्या ठिकाणी जर बदल असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे त्या ठिकाणी ॲफिडेविट करून घेणं फार फार महत्त्वाचं आहे. सोबतच जर हे 100 रुपयाचं ॲफिडेविट जर त्या ठिकाणी त्या संबंधित यंत्रणेला जर चालत नसेल तर त्याला चांगला पर्याय आहे, तो म्हणजे गॅझेट करून घेणं. राजपत्रामध्ये त्या ठिकाणी विवाहापूर्वीचं नाव आणि विवाहानंतरचं नाव या पद्धतीने जर आपण प्रसिद्धी करून घेतली तर निश्चितपणे हे गॅझेट त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक रिक्रुटमेंट करणाऱ्या यंत्रणेला त्या ठिकाणी ॲक्सेप्टेबल असतं. त्यामुळे राजपत्र किंवा गॅझेटमध्ये प्रसिद्धी करून घेणं केव्हाही श्रेयस्कर आणि सोयीस्कर असतं मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याचशा महिला भगिनी या निवडणुकीमध्ये देखील उभ्या राहत असतात. भविष्यामध्ये आता जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, पंचायत समितीच्या निवडणुका भविष्यामध्ये होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा विवाहापूर्वीचे आणि विवाहानंतरचं जे नाव असतं तर त्याच्यात जर बदल असेल तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गॅझेट करून घेणं हे सगळ्यात सोयीस्कर असतं. त्याचबरोबर एक ऐनवेळी जर तुम्हाला करायचं असेल तर 100 किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्या ठिकाणी दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याचं ॲफिडेविटसुद्धा चालत असतं. तर हा पार्ट 2 आपण बघितलेला आहे. पार्ट 3 मध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन गॅझेट कशा पद्धतीने अर्ज करायचा वगैरे हे सुद्धा बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.